थँक्यू सो मच गवळी सर. जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. सामना सुरू होतोय. 2 सलामीवीर बासमन, श्याम गरज स्ट्रायकिंग एंडला. उपदेवीरनं पहिलाच बॉल बॅकवर जाऊन कट करत असताना फक्त दिशा दिली. फटका चांगला आहे. ऑफफिल्ड देखील फास्ट आहे. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. डू अँड डाय. जिंकले तरच विचार केला जाईल, पराभूत झाले तर पुढल्या वर्षी. रनवे मध्ये प्रॉब्लेम. संघाची धावसंख्या 4 वर आहे. जे के स्पोर्ट्स पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना श्याम गरज आहे स्ट्रायकिंग एंडला आणि राजेंद्र पहिले षटक. ओव्हर द विकेट. या दरम्यान ऑन साइडला हा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बाटचा अजिबात कुठलाही संपर्क नाहीये. धावसंख्या 4. जगदीश पहिल्या षटकामध्येच. बागपूरला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. अजून एक चांगला चेंडू. चेंडू आणि बॅटचा संपर्क आला नाहीये. पहिल्या चेंडूवरती श्याम गरज त्यांच्या बॅटमधून चौकार आला होता. मध्ये त्याच्यानंतरच्या आपल्याला चांगली गोलंदाजी जगदीशची पाहायला मिळते. मॅच खूप महत्वाची दोन्ही संघासाठी. शंकरमाळी प्रतिष्ठान या देखील संघाला जिंकणे जरूर, तर दुसऱ्या बाजूनं जे के स्पोर्ट्स टीमला जिंकणे जरूर. मध्ये जिंकणार एकच आहे. चांगला खेळ करेल तो संघ मात्र या मॅच मध्ये जिंकेल. बागपूरला जाऊन या दरम्यान कट करण्याचा प्रयत्न. फिल्डिंग या दरम्यान चांगली झाली. डीप मध्ये पॉइंटला एक धाव. इथनं एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न पुढे जाते. धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये एकूण आपल्याला 5 पाहायला मिळते. ओव्हर द विकेट. जगदीश. फुल टॉस आहे. फटका देखील दरम्यान हवेत खेळलेच. तिथं फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव झाली कंप्लीट. बघता बघता ही दुसरी देखील धाव झाली आहे. तिसरीचा प्रयत्न देखील केला जाईल. मग तिसरी देखील धाव झाली कंप्लीट. चौथीचा देखील प्रयत्न. आणि आता मात्र धावा धावा आणि धावाच आपल्याला पाहायला मिळतात. आणि रनआउटची ही विकेट. एकूण 3 धावा इथनं मिळतील जे के स्पोर्ट्सला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती एकूण 8 धावा. फोर्टी प्लसचे खेळाडू की धावणार तर किती धावणार गवळी सर. धावा धावी सुरू आहे आणि फिटनेस चांगला असल्या कारणाने हरकत नाही. धावा धावताच. आणि श्याम गरज अजून 8 धावा अशा धावू शकतील. त्यांचा एवढा फिटनेस आहे. नवीन बॅट्समन नंदू मैदानाच्या मध्ये दाखल झाले. संघाची धावसंख्या 8 आहे. ओव्हर द विकेट. या दरम्यान हवेत केल्या त्या फटका. एक धाव इथनं कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न. धावा धावा आणि फक्त धावाच इथनं आपल्याला पाहायला मिळतात. आणि अशा प्रकारे फलंदाज होतील बाद. आणि कुठलाही चेंडू न खेळता दरम्यान परतावा लागेल मैदानाच्या बाहेर फलंदाजाला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती एकूण आपल्याला पाहायला मिळते 2 खेळाडू बाद 9.
चला लवकर करा, अजून एक मॅच आपल्याला खेळवायची आहे. सहकार्य करा. रमाकांत पाटील नवीन बॅट्समन मैदानात दाखल झाले. स्ट्रायकिंग एंडला मात्र असतील श्याम गरज, रुपेश. सेकंड ओव्हर रुपेश. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. फुलर लेनचा सुंदर चेंडू बीट केलं श्याम गरजला. सुंदर गोलंदाजी. सेकंड ओव्हर मध्ये रुपेश. ऑन साइडला स्रोत विकेट खेळलेच. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न पुढे जाते. 10 धावा स्कोर कार्ड वरती. दरम्यान समोर खेळलेच. तिथे फिल्डर देखील उपस्थित आहेत. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न या दरम्यान नसणार. एकच धावीत नमेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न पुढे जाते. धावसंख्या 11 स्कोर कार्ड वरती. रुपेश सेकंड ओव्हर मध्ये. फिल्डिंग मध्ये बदल सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. मॅच खूप महत्वाची आहे दोन्ही टीमसाठी. चांगला चेंडू होता फुलर लेनचा. वाईट शॉर्कर. चेंडूने बॅटचा अजिबात संपर्क नाहीये. श्याम गरज आता मात्र संघर्ष करतात. ज्या अनुषंगाने गोलंदाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये रुपेशची. चांगली गोलंदाजी. पूर्णपणे जोर लावत असताना मैदानाच्या आतमध्ये शंकर माई प्रतिष्ठान. फॉलो केलं बॅट्समन स्वारकाच्या माध्यमातून. फटका चांगला आहे. जाईल चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. जबरदस्त हा फटका. नेत्रदीपक चौकार. धावसंख्या 15. श्याम गरजच्या बॅट मधून हा दुसरा चौकार आलाय. त्याच दिशेनं ऑफसाईडचा त्यांचा क्षेत्र, त्यांचा फेवरेट क्षेत्र आहे तो. तिथे खूप चांगले बॅटिंग ते करतात. चेंडू डावा सिक्सच्या बाहेर आहे. अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत आला व्हाईट बॉलचा. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 पुढे जाते. 16 इन बोट. लॉस ऑफ 2. संघाची धावसंख्या एकूण 16 वर आहे. अवध विकेट नॉनट्रेचा हा फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर उपस्थितच. फिल्डिंग चांगली झाली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न भरपूर वेगाने केला. 2 धावा तरी धावून घेतल्या जातील. अशा प्रकारे बॅट्समन आउट आहेत की नाही गोकुल सर? यस, आउट नसणार आहेत. हाच इशारा गोकुल पाटील सर करत असताना. या 2 धावा काही सन्मान आहेत व्यासपीठावरती. जाऊया गवळी सरांकडे. यस, कल्पेशी मस्के त्यांचं स्वागत आणि सन्मान प्रमोद म्हात्रे आपण आपल्या शुभास्ते करायचं आहे. स्पर्धा संपन्न करण्यासाठी नक्कीच प्रमोद म्हात्रे, देवेंद्र ठाणगे, सचिन मस्के तसेच खूप अपार मेहनत आहे. अनेक या गावचा सन्मान आहे. पिंपळास गावचा सन्मान आहे. प्रत्येकाने आपलं योगदान देणं गरजेचं आहे. यावेळीचा फटका अवैध केला. मिस्तामिंग झेलची संधी. प्रयत्न चांगला होता. रमाकांतचा हा झेल ड्रॉप झालाय. प्रशांत. त्यानंतर राजमाळी यांचाही स्वागताने सन्मान करायचा आहे. राजमाळी. प्रशांत रनआउटची विकेट मिळते. फलंदाज बाद श्याम गरज. प्रीतम माळी यांचे स्पॉन्सर आहेत. यांचाही स्वागताने सन्मान करायचा आहे.
ओव्हर द विकेट दरम्यान फुल टॉस कीपर बीट आणि मात्र शॉर्ट थर्डमॅनला सुरेख एफर्ट आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या टीमच्या पूर्ण 3 धावा वाचवल्या गेल्या फिल्डिंगच्या माध्यमातून. जगदीश तिथे उपस्थित होते, जगदीश म्हात्रे होते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 21 वर अपील तर झाली होती, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. मेघनाथ मात्र प्रयत्न करतोय या मॅच मध्ये. सुरुवातीच्या सामन्यापासून त्याचा प्रयत्न सुरूच आहे. पहिल्या मॅच मध्ये तर अपयश आलाय. बघूया या मॅच मध्ये काय होईल. फुल टॉस फटकावे ते मिसामिंग, जेल तर होणार नाहीये. एक धाव कंप्लीट. बघता बघता ही दुसरी देखील धावेतनं मिळेल आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या 23. जिंकना जरूर, जिंका. आणि प्रयत्न आता मात्र सुरू आहेत. JK स्पोर्ट्स देखील तेवढ्या जोमाने प्रयत्न करेल आणि शंकरमारी प्रतिष्ठान हा देखील संघ मात्र तेवढ्या जोमाने प्रयत्न करेल. एक सामना दोन्ही टीमनं गमावला आहे. प्रयत्न सुरू आहेत. ओव्हर द विकेटने हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न समोर खेळले. इथे मात्र फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग देखील तेवढी चांगली झाली. चेंडू शोधून फेक करेपर्यंत गोलंदाजानं चूक केली आहे. स्वतः टीमचे कॅप्टन आहेत ते प्रशांत. 2 धाव मात्र येत मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 पुढे जाते. 25 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. मेघनाथ या दरम्यानचा हा फटका साईडला चांगला आहे. तिथे खेळाडू देखील उपस्थित नाहीये. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. तीन ओव्हरचा आहे दरम्यान. 3 ओव्हरचा खेळ संपला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 29 धावा आहेत. उर्वरित अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी. आपण जाऊया पुन्हा एकदा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या सोबत जोडले जातील आमचे मार्गदर्शक, आमचे सहकारी समालोचक डॉक्टर मोरेश्वर गवली सर. धन्यवाद राहुल भोईर. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाले. 3 षटकांचा आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 9 धावा, दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा 9 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये 11 धावा. 29 धावा झालेले. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि असं वाटतं की 50+ कडे जाण्याचा प्रयत्न असणार आहे आणि दोन्ही संघ थोडेसे डेंजर झोनमध्ये असल्यामुळे ही लढत नक्कीच जिंकावी लागेल. कारण जो संघ पराभूत होईल कदाचित त्याच्या आशा या स्पर्धेमध्ये संपुष्टात येऊ शकतात आणि त्याला कदाचित पुढल्या वर्षाची वाट पाहावी लागेल. पुढल्या वर्षाची PPL ची वाट पाहावी लागेल. यावेळेला मात्र अतिशय वेगात टाकलेला चेंडू. नक्कीच मी असं बोलल्यानंतर देवेंद्र ठाणगे यांनी माझ्याकडे जसं बघितलेलं आहे. कारण त्यांची ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी अपार मेहनत PM प्रमोद म्हात्रे, देवेंद्र ठाणगे, सचिन मस्के आणि प्रत्येकाने खरं तर फार मोठं योगदान देणं गरजेचं आहे. कारण आपल्या गावाचा सन्मान आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. काय चेंडू हाताळलाय. चेंडू खाली राहतोय पडल्यानंतर. पहिला चेंडू थोडासा बाउन्स आणि दुसरा चेंडू खाली, हे फार महत्त्वाचं आहे. आणि या ठिकाणी प्रशंसा करावी वाटेल ती म्हणजे जगदीश म्हात्रे यांची. काय किपिंग करतायत. कुठेही जाणवत नाही की 40+ ते खेळाडू आहेत. अजूनही 30 तंदुरुस्ती आहे, चपळपणा आहे. चांगल्या प्रकारे एसटीच्या पाठीमागे हे फार महत्त्वाचं असतं. आणि एसटी रक्षण चांगल्या प्रकारे होत असेल तर संघामध्ये सुद्धा उत्साह निर्माण होत असतो. एक महत्त्वाच्या सूचना टिप्स सुद्धा एसटी रक्षकाच्या माध्यमातून आपल्याला मिळत असतात. दर्शन पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू मात्र उजव्या एसटीच्या बराचसा बाहेर आहे आणि पंच भाऊ पाटील यांचा इशारा येतो वाईट बॉल. एक अवंतर धावमेलची धावसंख्या झालेली 30. चौथं षटक हे मार्गस्थ आहे. आपण जो सामना पाहतोय शंकर माळी प्रतिष्ठान विरुद्ध JK स्पोर्ट्स. दर्शन याला मात्र फोर्स केलेला आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय.
झेल सुटतोय, जीवनदान मिळते. कॉलिंग झालं होतं, पण तुम्ही जेव्हा कॉलिंग करतात तेव्हा झेल घेणं गरजेचं आहे. दोन धावा पूर्ण होत आहे. धावसंख्या होते 32. शंकरमाळी प्रतिष्ठान विरुद्ध JK स्पोर्ट्स दोन संघामधील सामना नाणेफेक जिंकून शंकरमाळी प्रतिष्ठान संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. दर्शन राईट आर्म पुन्हा स्टेप आउट झालेला फटका खेळलेला चेंडू सरळ जातोय. तो लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात आहे. तोपर्यंत मात्र 2 धावा सहजगत्या पूर्ण करतोय. तर रमाकांत 2 धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 34. चौथं षटक हे मार्गस्थ आहे. यानंतर आजच्या सामन्यातला शेवटचा जो टॉस होणार आहे तो म्हणजे विधी एंटरप्राइजेस विरुद्ध विधी 11. दोन्ही संघ कर्णधाराने तयार राहायचं आहे. दर्शन यावेळेला पुन्हा एक चांगला चेंडू होता. अतिशय वेगवान गोलंदाजी करतोय दर्शन. आणि विशेष म्हणजे व्हेरिएशन बघायला मिळते, बदल बघायला मिळतोय. जेव्हा तुम्ही गोलंदाजीमध्ये प्रत्येक चेंडूमध्ये बदल करतात तेव्हा फलंदाजाला थोडीशी अडचण निर्माण होत असते. पहिल्या मॅच मध्ये सर 21 धावा खर्च केल्या होत्या आणि आता मात्र ही महत्वाची मॅच आहे. त्या अनुषंगानं पूर्णपणे जोर लावत असताना व्हेरिएशन बदलाव आपल्याला पाहायला मिळतात दर्शनच्या या षटकामध्ये. दर्शन राईट आर्म यावेळेला मात्र कॉट बिहाइंड. पाच धावा दिलेल्या आहेत आणि एक महत्वपूर्ण सफलताही प्राप्त केलेली. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 34. आता मात्र फक्त आणि फक्त 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. रमाकांत हळूहळू बाद झाल्यानंतर परततोय. लवकरच रमाकांत चतुर्भुज होणार आहे. अंतिम षटक घेऊन येतोय प्रशांत, येतोय कॅप्टन. या गुलांच्या डोक्यावर फटका खेळलेला आहे. क्रिकेट मधला सर्वात सुरक्षित फटका, सेफ फटका, लॉंगर आणि लॉंगॉपच्या मध्ये चौकार. ताकदवर फटका खेळला होता आणि क्रिकेटमधला ज्याला सुरक्षित फटका संबोधला जात आहे तो म्हणजे लॉंगॉन आणि लॉंगॉपच्या मध्ये. प्रशांत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र फुलर लेनचा चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडू सरळ वेध घेतोय तो यष्टी रक्षकाचा. कुठल्या प्रकारे धाव नाहीये, निर्धाव. धाव संख्या 38. प्रशांत राईट आर्म. पुन्हा एक चांगला चेंडू आहे जोरदार. एक क्षण असं वाटलं की चेंडू बॅटला स्पर्श केला होता की काय. ज्याप्रमाणे प्रशांत याच्याकडनं प्रतिक्रिया बघायला मिळाली, काय गोलंदाजी कमबॅक करतोय. पहिल्या चेंडूवर चौकार लागल्यानंतर कमबॅक करताना आपण पाहतोय. याला मात्र टॉप एज चेंडू हवेत, मिस टाइम फटका आणि प्रशांत फॉलो थ्रू मध्ये झेल घेतोय. नंतर पाहतोय आपण की फक्त आणि फक्त त्यांनी पहिल्या चेंडूवर चौकार लागला, त्यानंतर 3 चेंडू डॉट केलेला, एक महत्वपूर्ण सफलता प्राप्त केली. आता मात्र फलंदाजीसाठी होते अक्षय. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे 38. फक्त आणि फक्त 2 चेंडूचा खेळ बाकी आहे.
याला पुन्हा अतिशय वेगात टाकलेला चेंडू होता. काय गोलंदाजी केलेली आहे. स्लॉग मध्ये काय गोलंदाजी पाहतोय आपण. कारण दर्शन याने फक्त 5 धावा दिल्या होत्या आणि आता आपण पाहतोय की प्रशांत यांनी सुद्धा आतापर्यंत 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा दिलेल्या आहेत. म्हणजे 3 स्लॉगवरची 2 षटके फार निर्णायक ठरलेले आहेत. याला पुन्हा एकदा मिस टाइम फटका आणि एक सॉफ्ट डिस्मिसल. 34 धावा झालेल्या आहेत आणि 38 धावा झालेल्या आहेत आणि 39 धावांचं लक्ष्य. दोन्ही कॅप्टननी यायचंय. विधी एंटरप्राइजेस आणि विधी 11 दोन्ही संघ कर्णधारांनी टॉस साठी यायचंय. चला आपण टॉस करू. चला आपण टॉस करणार आहोत लगेच. शेवटची मॅच आजच्या दिवसातील दोन्ही संघाचे संघनायक देखील इथे उपस्थितच. या 5 ओव्हरचा सामना हा देखील या गोष्टीची नोंद घ्यावी. कल्पेशजी मस्के आपण आपल्या शुभास्ते टॉस करायचे. विधी 11 चे स्पॉन्सर आहेत कल्पेश मस्के. आपणास विनंती असताना आपण आपल्या शुभास्ते टॉस करायचे. तर विधी 11 संघाच्या संघनायकाची मागणी आहे. चला उडवा. काटा असा कौल आणि आलाय छापा. टॉस या दरम्यान जिंकलाय विधी एंटरप्राइजेस आणि विधी 11. मस्के टॉस जिंकलाय. डिसिजन काय? फिल्डिंग करण्यामागचं काय कारण? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. डू अँड डाय मॅच आहे. जिंकले तर नक्कीच पीपीएल मध्ये पुन्हा एकदा आपलं अस्तित्व राहू शकेल. पराभूत झाले तर पुढल्या वर्षी नक्कीच वाट पाहावी लागेल. तर या महत्वाच्या मॅच मध्ये मस्के काय बदलाव पाहायला मिळतील आपल्याला? तेच राहणार. चेंजिंग तुम्ही कराल तर कसं वाटलं? पूर्णच्या पूर्ण आपलं आयोजन पीपीएलचा जबरदस्त स्पर्धा पाहिल्यानंतर पूर्णच्या पूर्ण गाव इथे खेळतोय. तर काय सांगशील आयोजनाविषयी? चांगलं वाटते की सर्व प्लेयर एन्जॉय करतात ना. प्रत्येकाला चान्स भेटते. प्रत्येकाला परफॉर्मन्स दाखवायला भेटते. तर तुझी काय भूमिका असेल खास करून आता मात्र महत्वाच्या मॅच मध्ये? ही मॅच जिंकणं जरूर आहे. विधी आणि इकडे देखील विधी. मात्र एका बाजूने एंटरप्राइजेस एका बाजूने विधी आपल्याला 11 आपल्याला पाहायला मिळतो. तर तुझी खास काय भूमिका या मॅच मध्ये महत्वाच्या? 100% देण्याचा प्रयत्न करेन. तर भरपूर शुभेच्छा विजयासाठी. टॉसच्या दरम्यान विधींच्या पद्धतीने जिंकल्या. प्रथम फिल्डिंग स्वीकारली आहे आणि बॅटिंग करणार आहे विधी 11. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. यस थँक्स राहुल भोईर. तर डीप मिड विकेटला जे काही प्रेक्षक बसलेले आहेत कलरफुल ड्रेसमध्ये डीप मिड विकेट त्या ठिकाणी म्हणजे शंकर माळी प्रतिष्ठानचे स्पॉन्सर प्रीतम शंकर माळी यांचा जो बॅनर आहे कटआउट त्याला जर डायरेक्ट हिट केला तर 500 रुपयाचा पारितोषिक. खास करून समोर मिड विकेटला जे प्रेक्षक बसलेले आहेत त्याच्या समोर तो बॅनर आहे डीप मिड विकेटला बरोबर. त्याला जर डायरेक्ट हिट झाला म्हणजे षटकार झाला तर 500 रुपयाचं पारितोषिक आमचे प्रीतम शंकर माळी यांच्याकडून देण्यात येईल. तर 39 धावांचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे होतोय हे आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक राहुल भोईर. थँक्यू सो मच गवळी सर. राजेंद्र आहेत गोलंदाज. धावा रोखायच्या आहेत फक्त 39. 30 चेंडू आणि 39 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. राजेंद्रचं पहिलं षटक. राऊंड विकेटनं पहिला चेंडू खोदून काढलाय. फटका देखील चांगला तिथं फिल्डर उपस्थितच. फिल्डिंग चांगली झाली मेघनाथच्या माध्यमातून. पहिली धावपलकावरती ऍड केली जाईल. या मॅच मध्ये जे के स्पोर्ट्स टीमचा थोडासा आपल्याला खेळ खराब पाहायला भेटलं. त्याचं कारण चांगली गोलंदाजी. 50+ धावसंख्या गरजेची होती स्कोर बोर्डवरती.
मध्ये एक कमी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, कमकुवत धावसंख्या जरी असली तरी देखील आपल्याला मॅच चांगली पाहायला मिळते, यामध्ये शंका नाहीये. चांगली जर गोलंदाजी झाली तर मॅच कदाचित आपल्याला ही चांगली पाहायला मिळेल. प्रयत्न सुरू असतील दोन्ही संघाचे या महत्वाच्या मॅच मध्ये. राऊंड विकेटनं फुल टॉस फटका हवेत करत मिस्तामिंग झेल इथं पकडला जाईल, फलंदाज बाद. प्रयत्न असेल जे की स्पोर्ट्सचा देखील की या मॅच मध्ये जर चांगली गोलंदाजी झाली तर कमबॅक होऊ शकेल. राऊंड विकेट. या दरम्यान झेलची संधी तर होती. कॅचेस विन द मॅचेस इथे मात्र झेल पकडावे लागतील. एक एक धाव खूप महत्वाची आहे आणि पहिल्या मॅच मध्ये एकच धाव टर्निंग पॉइंट ठरली होती आणि जे के स्पोर्ट्सला आता मात्र इथनं चांगला खेळ करावा लागेल. संघाची धावसंख्या 1 न पुढे जाते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती एकूण 2 आपल्याला पाहायला मिळते. जगदीश मात्रे, मनोहर भोईर साकिंग एंडला यावेळेचा हा फटका हवेत खेळच मिस्टामिंग शॉट आहे. झेलची संधी मात्र 2 धावा इथनं मिळतील आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न पुढे जाते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 4. 39 टार्गेट या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी आणि पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना राजेंद्रचा हा पहिला षटक. 4 चेंडू राजेंद्रनं फेकले, 4 धावा खर्च केलेत. चांगली गोलंदाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. राऊंड विकेट. बागपूरला झोन कट करण्याचा प्रयत्न, शून्य बॅटचा अजिबात संपर्क नाहीये. मनोहर भोईर सांगतायत की काय आणि अंपायर देखील सांगतायत की काय. मनोजच साकिंग इनला चांगली गोलंदाजी. राजेंद्र, मनोजसाठी पुढचा बॉल हवेत खेळत मिस्सामिंग फटका. झेल काल तिथे फिल्डर देखील उपस्थित आहे. झेल स्वीकारत असताना फलंदाज बाद.
असे संघनायक प्रयत्न करत आहेत. मेघनाथ मस्के या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करून पुन्हा एकदा आपल्या टीमला वापसी करून देण्याचा त्यांचा प्रयत्न. ओव्हर द विकेटनं गती कमी केली आहे. बॅट्सकडे लागून चेंडू मागे निघून गेला. प्रोटेक्शन तिथं आहे. एक धाव मिळेल. विशाल मस्केने सांगितलं की माझी मोठी प्रमुख जिम्मेदारी आहे पुढच्या मॅच मध्ये. तर बघूया काय करतील. आकाश शेटघरत यांनी देखील एक सामना जिंकला, मग दुसऱ्या मॅच मध्ये त्यांना अपयश आलं. हरकत नाहीये, मग उद्या पुन्हा एकदा प्रयत्न करतील ते देखील. दिशा देण्याचा प्रयत्न अपील देखील स्ट्रॉंग झाली आहे, मग अंपायर सहमत नाहीयेत. एक धाव इथनं मिळेल. कदाचित गवळी सर ही मॅच शेवटच्या षटकापर्यंत जाईल का असं वाटते, कारण तसं धावसंख्या जर बघितलं टार्गेट खूप मोठं नाहीये, पण ज्याप्रमाणे गोलंदाजी होते, ज्याप्रमाणे फलंदाजी होते आणि ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण होतंय, असं वाटतंय की या मॅच मध्ये सुद्धा बॉल आणि बॅटचा संघर्ष बघायला मिळेल. आणि वेळ देखील खूप आता महत्वाची आहे. शेवटच्या षटकापर्यंत जर गेली तर शेवटची मॅच देखील आपल्याला खेळवायची आहे. पण असं वाटलं की काही क्षणासाठी की ही मॅच आपल्याला 3 ते 4 षटकामध्ये कंप्लीट व्हायचं वाटलं, मग इथनं मेघनाथ मस्के देखील एवढा इझिली हा सामना सोडणार नाही. कारण का आता जर इथनं सामना सोडला तर पुढच्या वर्षापर्यंत वाट बघावी लागेल. आता तो देखील जोर लावेल. प्रत्येकी खेळाडू प्रयत्न करतील. हा झोन एक चांगला चेंडू पण नाट वेगानं डॉट. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 39 धावसंख्या आता मात्र ही मोठी होत चालली आहे बॅटिंग करत असताना शंकर माळी प्रतिष्ठान टीमसाठी. कारण का 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या अखेरी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती फक्त 9 धावा आहेत. म्हणजे विजयासाठी अजूनही चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 30 धावेची गरज आहे. म्हणजे 18 चेंडू 30 धावा. मॅच आता बॅलन्स आहे. आता दोन्ही टीमला समान संधी आहे सामना जिंकण्याची. जेव्हा सामना सुरू झाला तेव्हा असं वाटलं की एकतर्फी ही मॅच जिंकली जाईल. आता तसं होणार नाही. आता मात्र एकतर्फी मॅच ही होणार नाहीये. आता मात्र समान संधी दोन्ही टीमला सामना जिंकण्याची. आणि 10चा आता मात्र आहे. रनरेट देखील जर आपण विचार केला तर प्रति षटकामागे याच्या अगोदर भरपूर कमी होता, पण आता मात्र 10चा कंपल्सरी आला. वेळ कमी खर्च करावा या गोष्टीची नोंद घ्यावी. मॅच क्रुशल आहे हे देखील आम्हाला माहिती आहे, मात्र वेळ तुम्ही कमी खर्च करा. फिल्डिंग मध्ये सातत्यानं बदल आपल्याला पाहायला मिळतात. थोडस सहकार्य करा प्लीज. रमाकांत पाटील हा षटक महत्वाचा आहे. 18 चेंडू 30 धावेची गरज. स्ट्रायकिंग एंडला बासमन संघाचे संघनायक प्रशांत गायकवाड सज्जेत खेळण्यासाठी. 18-30 इक्वेशन. जबरदस्ती ही मॅच रंगतदार होईल यामध्ये आता मात्र शंका नाहीये. पहिले 2 षटक जे के स्पोर्ट्सने खूप चांगले हाताळलेत. 18 चेंडू अजूनही बाकी आहेत. विजयासाठी 30 धावा. स्टेप आउट झाले बासमन. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट. रमाकांत पाटील देखील आता मात्र जोर लावत असताना सुरुवात जेव्हा तुमची चांगली होते तेव्हा तुमचा शेवट गोड होतो असं म्हटलं जातं. सुरुवात चांगली करून दिली राजेंद्रनं. त्याच्यानंतर मेघनाथनं पुन्हा एकदा चांगला खेळ केला. आता पहिला चेंडू डॉट टाकला गोलंदाज रमाकांत पाटीलनं. इक्वेशन प्रत्येकी चेंडू नंतर प्रत्येकी धावेनंतर तुम्हाला वेगळं पाहायला मिळेल. 17 चेंडू विजयासाठी 30 धावेची गरज या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट. गती कमी केली. पूल करण्याचा प्रयत्न आणि इथनं काही अजून धावा मिळतील. या चुका महागात पडू शकतील. जे की स्पोर्ट्सला चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाच्या या 4 धावा. जबरदस्त आपल्याला खेळ पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या 4 पुढे जाईल. धावसंख्या 13 13 धावा धावा बलकावरती. चांगल्या प्रकारचा आपल्याला खेळ पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ प्रयत्न करतील. जेव्हा सामना सुरू झाला तेव्हाच आम्ही सांगितलं तर डुमांड नाही जिंकणं जरूर आहे. जिंकले तर एक पुन्हा एकदा या पीपीएल मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल एखादा टीमचा आणि तोच प्रयत्न सुरू आहे. एक आत्मविश्वास दुगणा होईल एक सामना जिंकले तर.
ओव्हर द विकेट. गती कमी केली आहे, पुन्हा झाली चूक, मात्र प्रोटेक्शन आहे. शॉट थर्डमॅनला आता चेंडू अडवला गेलाय. एकच धाव मिळेल. सिंगल डबल धावेने इथनं मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूने JK स्पोर्ट्स देखील प्रयत्न करतोय, कष्ट करतोय या मॅच मध्ये आणि संघाची धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये एकूण आपल्याला पाहायला मिळते 14 धावा. इक्वेशन जर आपण बघितलं तर या मॅच मध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. येणारे चेंडू शिल्लक 15 आणि विजयासाठी 25 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. नेट टू नेट सामना. गती कमी केली, व पिच बॉल फटका देखील तेवढा चांगला खेळलेत. तिथं फिल्डर उपस्थित आहेत, फिल्डिंग चांगली झाली आहे. चेंडू चोचून फेक होईपर्यंत 2 धावा मात्र मिळतील. सिंगल डबल धाव महत्वाची आहे या फॉर्मेट मध्ये आणि त्या धावा हातामध्ये बनवत असताना शंकर माळी प्रतिष्ठान संघ या मॅच मध्ये 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 पुढे जाते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती एकूण आपल्याला 16 पाहायला मिळते. येणारे चेंडू शिल्लक 14. विजयासाठी 23 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. 14-23 इक्वेशन. ओव्हर द विकेट. गती कमी केली, स्विंग करत असताना दरम्यान चेंडू गोलंदाज रमाकांत पाटील जबरदस्त आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. स्विंग आणि मिस. ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न, जादुई गोलंदाजी. 13-23 इक्वेशन. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. नेट टू नेट ही मॅच येते आता. जबरदस्त सामना, अप्रतिम ही लढत, प्रेक्षणीय मॅच. ओव्हर द विकेट ने यावेळेचा हा फटका चांगला आहे. खाली क्षेत्रामध्ये खेळलेच, तिथं फिल्डर उपस्थित नाहीये. धावा चांगल्या मिळतील. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार शेवटच्या चेंडूवरती आलाय आणि या धावसंख्या पुन्हा 4 ने पुढे जाईल. 20 धावा विजयासाठी 19. शक्य आहे असं वाटतं की हा सामना सुद्धा रंगतदार होईल. कारण बऱ्याचशा वेळेला आपण पाहतो की लो स्कोरिंग सामने सुद्धा इंटरेस्टिंग होत असतात आणि अशाच प्रकारे एक माफक धावसंख्या होती. कारण सामना जेव्हा सुरू झाला तेव्हा आपण आस्किंग आणि आवश्यक धावगती जर बघितली जवळपास 8 धावांची होती. पण काय गोलंदाजी केलेली आहे त्यामुळे सामन्यामध्ये रंगत निर्माण झालेली आहे. आणि राहुल भोईर, मला असं वाटतं की हे जे षटक आहे 4थं हे फार महत्त्वाचं ठरेल. या षटकामध्ये पिक्चर क्लिअर होईल. कारण असं आहे की फलंदाजी करणाऱ्या संघाने 10 पेक्षा जास्त धावा जर जमवल्या तर शेवटच्या षटकामध्ये त्याला संधी असणारे विजय प्राप्त करण्याची. या उलट गोलंदाजी करणाऱ्या संघाने जर 1-2 फलंदाज बाद केले आणि कमीत कमी धावा जर दिल्या तर शेवटच्या षटकामध्ये ते प्रेशर बिल्डअप करू शकतात. शंकर माळी प्रतिष्ठान विरुद्ध JK स्पोर्ट्स, 2 संघामधील हा सामना आपण पाहतोय. महत्त्वपूर्ण लढत आहे कारण दोन्ही संघ यापूर्वी पहिल्या सामन्यामध्ये पराभवाचं स्वीकारावा लागला होता दोन्ही संघांना. त्यामुळे हा सामना दोन्ही संघासाठी फार महत्त्वपूर्ण असणार आहे. 12 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. शंकरमाळी प्रतिष्ठान संघासाठी महत्त्वपूर्ण लढत आहे. गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ होणार आहे मेघनाथ. हे षटक फार महत्वाचं आहे. मेघनाथ कशा प्रकारे कमबॅक करते बघायचं आहे. नाही, टोपी घालून तुम्ही गोलंदाजी करू शकता, कुठल्या प्रकारचा यावर आक्षेप येत नाही. कारण ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यूज आपण बघितलं टोपी घालून गोलंदाजी करायचा. कारण टेस्ट क्रिकेटचा सामना महत्त्वपूर्ण टाय झाला तर मी आजही विसरू शकणार नाहीये. रवी शास्त्री आणि मनिंदर सिंग फलंदाजी करत असताना मॅथ्यू यांनी जी गोलंदाजी केली होती आणि अगदी विजय क्षमता असलेला सामना टाय झाला होता भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया. त्यामुळे मॅथ्यूजला कोणी विसरू शकणार नाहीये. मेघनाथ याला फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल कारण आपल्या संघासाठी 3 धावा वाचवते शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक.
प्रत्येक चेंडू गणित समीकरण बदलत जाते आणि संघर्षही वाढतोय. सतरा धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू आणि 17 धावा. यावेळेला मात्र आडव्या पट्ट्या खेळण्याचा एक छोटी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि धाव पूर्ण केली जाते. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, त्यामुळे 1+1 2 धावा मिळत आहेत. आता मात्र 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता. अकरा चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. मेघनाथ, याला वाट शॉट अप्रतिम फटका बॅकफुटला येऊन कट केलेला आहे. डिबिश पॉइंट सीमापार चौकार. उपसमीकरण वाटते. मेघनाथ राईट आर्म, याला मात्र स्लॉग सीमचा फटका आणि चेंडू जाते. पंचांचा काय शरद बघायचा. चौकार. आता मात्र शंकर माळी प्रतिष्ठान हा संघ विजयाकडे वाटचाल करताना दिसतोय. याला पुन्हा स्टेप आउट टवून खेळण्याचा प्रयत्न, मात्र थोडस बॉडी लँग्वेजला बघितलं, चेंडू थोडा शॉर्ट ठेवला होता. आता मात्र समीकरण थोडं सोपं झालेलं आहे. 8 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. 8 आणि 7 समीकरण. या लोअर फुलटा चेंडू सरळ जातोय काऊ कॉर्नर सीमारेषेकडे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. आता मात्र जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 5 धावा. यावेळेला मात्र मिस टाइम फटका, मात्र झेल होण्यासारखी कुठल्या प्रकारे संभावना नाहीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. आता मात्र 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता. याला मात्र अतिशय वेगात टाकला होता चेंडू आणि सरळ वेध घेतोय यष्टी रक्षकाचा. 5 चेंडू आणि 3 धावा.
या मात्र शॉर्ट आर्म फुलचा फटका, चेंडू जाते स्क्वेअर लेगला. फक्त एकच धाव मिळेल. 4 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. यस, चेसिंग कंपल्सरी आहे. 4 चेंडू आणि 2 धावा.